मी सध्या पवित्र पंढरपूरमध्ये आहे आणि आपण पाहू शकतात चंद्रभागेच्या नदीच्या पुलावर मी उभा आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकतात हजारो भाविक श्रद्धेने चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अशी श्रद्धा आहे की विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होते. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी सर्वप्रथम या पवित्र नदीत स्नान करतात आणि त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जातात. आज या ठिकाणी भक्ती, श्रद्धा आणि रामकृष्ण हरी अशा नामघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेलेले आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीची आनंद आणि भक्तीचा उत्साह दिसत आहे. चला तर मग आपणही या पवित्र वातावरणाचा अनुभव घेऊया आणि पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष मुंडिक, गाव परभणीहून आलो मी. या वारीमध्ये काय कसं वाटतंय तुम्हाला? मस्त प्रसन्न वाटते. किती वारी आहे तुमची? माझी दुसरी आहे. मागच्या वारीमध्ये आणि या वारीमध्ये काय अनुभव आहे तुमचा? काय वेगळं वाटतंय? यावेळेस सगळे दर्शनाचे आणि इथले पूर्ण ट्रॅफिकचे पूर्ण सगळं नियोजन व्यवस्थित लावलेलं आहे. जायचे यायचे जे प्रवास आहे त्या प्रवासामध्ये म्हणजे अजिबात कुठं अडचणी नाही झाली. गेल्या वेळेस जरा जास्त ट्रॅफिक होती, गर्दी जास्त होती. गर्दी यावेळेस पण जास्त आहे, पण सुटसुटीत सगळं जायला व्यवस्था आहे सध्या सगळी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? प्रभाकर चट्टे, गाव? परभणी. तुमचा काय अनुभव आहे वारीतला? वारीतला इथं आलं की एकदम वर्षातला समजा थकवा निघून जातोय. तुम्ही तरुण दिसताय. वारी म्हणलं का ज्येष्ठ लोकांसाठी असते असं म्हणतात, तसं काय नाही. पण तुम्ही युवकांना काय संदेश द्याल? वारी सर्वांसाठी आहे, लहानापासून ते वृद्धापर्यंत. इथं जीवनात आनंद, खरा आनंद या वारीमध्येच आहे. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? गिरजाराम फांदडे, गाव? संभाजीनगर, केसापूर. काय वारी मधला अनुभव काय सांगाल? वारीमध्ये खूप आनंद आहे. भजन कीर्तन ऐकायला भेटतं. सोळा माऊली 16 बघायला भेटतो. आळंदी ते पंढरपूर पायी वारी. आळंदी पासून पायी आले? हो, आळंदीपासून पायी वारी. माझी खूप पैठणगुण वारी असते, पण औंधा आळंदी ते पंढरपूर पायी वारी. पालखीचं नाव सांगा ना. ज्ञानेश्वर माऊली. आम्ही माझी पालखीच्या समोर पुढं असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव काय? अक्षय पंडित, गाव? मोंडेम. काय वारीतला अनुभव काय सांगाल? चांगला भक्तिमय वातावरण, चांगला प्रसन्न वाटतं. युवकांना काय संदेश द्याल? तुम्ही युवक दिसता. सगळ्या युवकांनी वारी बघावी, अनुभव एकदा आयुष्यात सगळ्यांनी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा. सुनील शेंगुळे, गाव? परभणी. हॅलो. काय वारीतला अनुभव काय सांगा? मी 2014 पासून वारी करतो सर. प्रत्येक एकही वारी चुकू देत नाही. फक्त लॉकडाऊन मधली माझी एक वारी चुकलेली, तिथं येता आल्या नाही मुळे चुकली माझी वारी. या वारीमध्ये काय वेगळं वाटलं तुम्हाला मागच्या वारींपेक्षा? सगळं सारखंच, काय हे नाही. मी आता ही 2014 पासून माझी वारी आहे. मी एकही वारी चुकवत नाही. इथं आल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही मनाला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. प्रदीप गंगाधर कदम, गाव? गावरून तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. किती वारी आहे तुमची? माऊली मध्ये 7वी वारी आहे. 7 वर्ष झालं रेग्युलर मध्ये मी वारी करतो. काय अनुभव सांगाल? अनुभव म्हणजे इथं आल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही. चंद्रभागेला आंघोळ करतो सकाळी आणि देवाचं मुख दर्शन घेतो, कारण एवढ्या गर्दीमध्ये दर्शन होणं शक्य नाही. असं पायी दिंडीमध्येच येतात तुम्ही? पायी दिंडीमध्ये. काय पायी दिंडीतला किंवा जे समजा गाडीमध्ये येतात, काय वेगळा अनुभव राहील? नाही, पायी दिंडीतला माऊली आनंद म्हणजे वेगळाच असतंय. गाडीमध्ये म्हणजे आनंद तेवढा नसते जेवढा पायी दिंडीमध्ये असतं, तेवढा गाडीमध्ये नसतं. एवढे दिवस पायी चालता, थकवा वगैरे? माऊली थकवा कशाचा, वयच आपलं कमी आहे, त्याच्यामुळे थकवा काही जाणत नाही. हसत परमेश्वरच ताकद देतो. हा, परमेश्वर ताकद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. अंकुश कदम, गाव? जिल्हा रुंजगाव, पूर्णा तालुका. काय वारी मधला अनुभव काय सांगा? वारी मधला अनुभव म्हणजे वारीची एनर्जी ही जगात सगळ्या ठिकाणापेक्षा वेगळी एनर्जी आहे. ही एनर्जी तुम्हाला कुठेही खरेदी करतो म्हणलं तरी करता येणार नाही. ही एनर्जी म्हणजे एनर्जी, वारीतली एनर्जी जे वारीत येईल त्याच भक्ताला कळेल. ही दुनियेत कुठेही एनर्जी कळणार नाही. आणि कुठल्याही जगातल्या तीर्थाला जर गेल्या तुम्ही
तर ही एनर्जी आणि ही मन प्रसन्नता कुठेही भेटणार नाही. हे माझा हा 14 वर्षाचा अनुभव आहे. एवढी गर्दी म्हणतो आपण, पण कसं मॅनेज होतं? मॅनेजमेंट पांडुरंगाच्या हातातून टोटल होतच. परत एवढी गर्दी आहे, परंतु एकही भक्त आजपर्यंत उपाशी नाही वारीमध्ये. पांडुरंगाचं दर्शन झालं का? पांडुरंगा दर्शन झालं, काय मागितलं? काहीच नाही मागितलं. आनंद सुख समाधान हेच आजपर्यंत आपलं आहे. बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही आपल्याला पाहिजे. पांडुरंगाची वारी हेच आपलं समाधान. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. अंकुश दशरथ शेजू, गाव? विया मांडवास, छत्रपती संभाजीनगर. किती वारी आहे तुमची? आपली पहिलीच वारी. पहिली वारी. हा. काय पहिल्या वारीचा काय अनुभव सांगाल? अनुभव चांगला आहे. भारी वाटतंय इकडे आल्यावर, चंद्रभागेला पांडुरंगाला भेटल्यावर. दर्शन झालं का पांडुरंगाचं? हा, दर्शन झालं. काय मागितलं का? आता मागितलं मागितलं काय मागितलं? मागितलं सांग काय आता पुण्यावरची लवकर येऊ म्हणा. पायी वारी झाली का? नाही, पाय नाही, गाडीवर आलेला. तुमचं नाव सांगा. कांता शिजूळ, गाव? पैठण तालुका, विहा मांडवा. किती वारी आहे तुमची? ही 4थी वारी माझी. काय अनुभव काय सांगाल? छान अनुभव आहे, भरपूर अनुभव आलेला आहे, एकदम बेस्ट. अजून येण्याची इच्छा आहे परत. पांडुरंगाचं दर्शन झालं का? हो झालं. काय मागितलं? पाऊस मागितला ना. रामकृष्ण. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा माऊली. मनोज केशवराव आवारे, गाव? राहणार यामंडवा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. किती वारी आहे तुमची? मी चौथी काय अनुभव सांगाल? पण प्रत्येक वेळेस मी आलो तर असे दर्शन मदत घेतले. ह्या वेळेस मी बारीला लागून जरा वेगळा छंद, आनंद भेटला. दर्शन पांडुरंगाचे जेव्हा माथे टेकलो तेव्हा असं वाटलं नवीन ठिकाणी आल्याबद्दल, म्हणजे असं एकदम उत्सव, थकाव काहीच नाही राहिला. त्याच्यामुळं फ्रेश वाटलं. युवकांना काय संदेश द्याल वारीमध्ये येण्यासाठी? दरवर्षी यायला पाहिजे, कारण की खूप छान आहे इथं. आनंद. एकादशीचं खूप एकदम माती पांडुरंगाच्या हिशोबाने वारीला यायलाच पाहिजे. आणि जे धर्म आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. अण्णासाहेब चौरे, तारापूर, तालुका पंढरपूर, त्या तालुक्यातलाच आहे मी. किती वारी आहे तुमची? माझी 10वी वारी आहे. म्हणजे आम्ही नेहमी येतो वारीला, प्रत्येक महिन्याला येत असतो. वारीतला अनुभव सांगा. वारीतला अनुभव, एकात्मतेचं दर्शन या वारीत होतंय. सगळ्या जाती धर्माची माणसं त्या वारीला साठी येते, पांडुरंगासाठी येतात. सर्व कुठलाही जात नाही, धर्म नाही, कधी भेदभाव नाही. हे एकात्मतेचा आणि आनंददायक क्षण म्हणजे वारी. माणसाच्या आनंदाची वारी ही. सगळं सुख दुःख विसरून माणूस ज्या ठिकाणी येतो ती पंढरपूरची वारी. वारीचं महात्म्य खूप मोठं आहे. पांडुरंगाचं महात्म्य मोठं आहे. माय माऊली म्हणजे पांडुरंग. हा, अख्ख्या जगात एकमेव मंदिर आणि देवस्थान असेल कधी पायाला स्पर्श, चरण स्पर्श ज्या देवाचा होतो तो म्हणजे विठ्ठल. सगळ्या जगाची आई म्हणजे विठ्ठल. अजून काय विठ्ठला एवढं सांगावं, एवढं शब्द अपुरे पडतील. असा माझा विठुराया. अंतकरणात असं कसं आईचं कसं प्रेम असतं मुलावर, तसं प्रेम विठ्ठलाचं सर्व जगावर प्रेम आहे. आणि विठ्ठला एकच प्रार्थना करेल, विठुराया एवढं जग आज तुझ्या दारात आले तर मी एकच म्हणेल, माझ्या शेतकऱ्यासाठी पाऊस एकदा पाड द्यावा. अतिशय शेतकरी अडचणीचा द्यावा. माझं ऐक, ते शेतकऱ्यासाठी एकदा पाऊस पाड द्यावा. पाऊस पाड, खूप पावसाची गरज आहे द्यावा. सगळं शेतकरी अडचणीत आले त्या पावसामुळं. तुला जर सुखी दिसत असेल तर भरपूर पाऊस पाड आणि माझा शेतकरी वर्ग सगळा सुखात राहू दे. तुझ्या आशीर्वादाने एवढीच माझी वारी टायमाला मी तुम्हाला बोलत. युवकांना काय संदेश द्याल तुम्ही? युवकाला मी एकच संदेश देईल, जसं वारी सर्वजण आपण एकत्र येतात तसं युवकांनो देवा धर्माविषयी तुमच्या मनात प्रेम राहू द्या आणि व्यसनापासून मात्र दूर राहावा. आज ही काळाची गरज आहे. कुठलं का व्यसन असना, दूर राहावा, चांगल्या मार्गाला लागा. समाजाविषयी, जाती धर्माविषयी, एकमेकाविषयी प्रेम असू द्या, महापुरुषाविषयी प्रेम असू द्या. आज ही काळाची गरज आहे भावा. लोक दंगल घडवा असेल तर तुम्ही दंगलीत सामील होऊ नका. आपलं आयुष्य घडवा, व्यसनापासून दूर राहावा. परस्त्री आपलं माते समान समजा आणि इथून पुढचा काळ शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं आपण सर्वांनी एकत्र राहूया, ही संदेश मी तरुणांना देईल. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. धन्यवाद.
रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. भगवान विश्वनाथ आरबड. गाव. तीर्थपुरी. किती वारी आहे तुमची? ही आतापर्यंत 20वी वारी. काय अनुभव सांगाल लोकांना काय अनुभव चांगला आहे वारीमध्ये. मराठी समाज सगळा समाज एकत्र येतो. वारी चांगली होती. पुन्हा त्याच्यानंतर काही भांडणं नाही, तणं नाही, काय नाही. सगळं व्यवस्थितशीर आहे. माऊली सगळे करतात. बिगर माऊलीचं कोणीच म्हणत नाही. असे साधे माणसं हाका मारते तसं मारित नाही. माऊली करतात. सगळे बाजूला सरकत येत. सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं का? झालं. काय मागितलं पांडुरंगाकडे? पांडुरंगाला मागितलं शेतकरी सुखी राहून दी, चांगलं यश मिळून दी, धरणं भरून दी. पांडुरंगाला हेच मागणं आहे, शेतकरी सुखी ठेवी. त्या तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? तरुण पिढीला हेच सांगतो, चांगलं आहे. देवाचं 2 शब्द देवाला दिले, 2 मिनिटं देवाला दिले तर चांगलं आहे. पुन्हा प्रगती होती. म्हणजे बाकीच्या व्यसनाला लागत नाही. दारू बसून याच्यापासून, गांजा बसून याच्यापासून वंचित राहायला पाहिजे. काय नाही. पुन्हा डबल जीवन येत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरे. नाव सांगा तुमचं. मधुकर भागवत डोंगरे, गाव. मगरवाडी. काय किती वारी आहे तुमची? माझी 35वी वारी आहे. 35. हा, पायी दिंडीत येता का? पाय 35वी वारी आहे दरवर्षी. दरवर्षी. काय अनुभव सांगशाल तुम्ही? काय नाही, येतोय 22 किलोमीटर गाव आहे, इथून येतोय. 35-36वी वारी आहे माझी. आजच्या तरुण पिढीला काय सांगशाल तुम्ही? तरुण पिढीला येत जावा, ह्याला त्याला सांगणार. आणि दुसरं काय, तरुण पिढी काय आपल्या एवढं सारखं येत नाही चालत. सध्या आता मोटरसायकल झाली, ते मोटरसायकल येते ती जाते ती पाक तरुण पिढी पाक. आपल्यासारखं काय ती कष्ट करणार आहे ती काय. हो. हा, मग आता गाडीवर येण्याचा अनुभव वेगळा, पायी दिंडीत चालतो त्याचा अनुभव सांगा. काय? अनुभव चांगला. मी गाडी मी काल पटपुरात लावली, चालत आलोय मी. चावी माया खिशात आहे. दर्शन झालं पांडुरंगाचं? होय, दर्शन झालं पाठत. काय मागितलं? काय नाही, द्यावा सगळं सुखी ठेवा म्हणलं, पाऊस भरपूर पडू द्या म्हणले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.